वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू अमरेकरांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला थाम कर जिनकी उंगली है बचपन चला।
क्या बुरा क्या भला, इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान।
Thank you.
तुका म्हणे काही न मागो आधी तुका म्हणे काही न मागो आधी तुझे पाय दूध तुझे पाय दूध गोड तुझे खूप गोड तुझे Yeah.
बाबर कुमारी वीर बाबर कुमारी साते आलिया वडघाशा रंधरो साते आलिया वडघाशा आलिया वडघाशा साते आलिया वडघाशा आय पर संसारो गायला आय पर संसारो गायला आय पर संसारो गायला ये साते आलिया वडघाशा साते आलिया साते आलिया साते आलिया
कोणाचे माय बाप
शक्ती मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराज यसाते आलिया वळगा शारंग धरू यसाते आलिया वळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले आभराचे सावले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्त किल शक्तिधरस्पदा मना अन्यावश्चस्त चरण श्रवणत्वगादि प्राणान्नम भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमः सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काळा कोसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेर नमो जन्मभूमी जथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जथे ज्ञान पावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाला विठाला शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरम अभिक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य विषण वारकरी संप्रदायाचं अलौकिक व्यक्तिमत्व मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री माऊली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करलेला आहे विठाल विठाल अभंग संत सम्राट माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किंवा निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहात रसिकता भावुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणारे कार्य परंपरा सर्वांना ज्ञातव्यसरच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने आपल्या गावात आपल्या परिसरात आपल्या नाशिक जिल्ह्यात सर्वांना परिचित असणार आहे किंतु आज आता विदक्षणाला आपल्यामध्ये हयात नसणारे वैकुंठवासी आदरणीय श्रीतर हरिभक्तीपरायण बबनराव शंकर आहिरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या समस्त आहिरे कुटुंबियांच्या विद्यमाने त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी आईसाहेब इंदुबाई बबनराव आहिरे त्यांच्या भगिनी सौभाग्यवती पार्वतीबाई पोपट वाहाग त्यांचे चिरंजीव विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्वेत
दादाभाऊ बबनराव वाहग, आदरणीय आहिरे, आदरणीय बाबाजी बबनराव आहिरे, आदरणीय बाळासाहेब बबनराव आहिरे, त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती सीताबाई सुरेश ठाकरे, सौभाग्यवती जिजाबाई विलास ठाकरे, त्यांच्या पुतणी शकुबाई भास्कर आहिरे, या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने मला पारमार्थिक क्षेत्रात पूर्व परिचित असणारे आदरणीय आमचे स्नेह श्रीमंत संजयानंदजी महाराज यांच्या मार्फत तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्ण अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबांच्या शब्दशः माऊलींची परिभाषा बदलते. यसाते आल्या वळगा शारंगारो नाही तर संसार जाईल रया. या जगतरूपी संसारामध्ये, जगतरूपी बाजारामध्ये तुम्ही आपण सगळेजण जन्माला आल्यानंतर आपली जबाबदारी काय असतं तर ओळखा शारंगधरो, भगवान परमात्म्याची ओळख करून घेणं आपलं आद्य कर्तव्य. त्या भगवान परमात्म्याची ओळख जर आपण प्राप्त केली नाही तर प्रपंचाच्या संबंधाने आपल्या जीवनात अपयश येण्याची शक्यता नाही. तर हे संसार जाईल रया. आपला संसार रयाला म्हणजे लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल की या प्रपंचाच्या संबंधाने माझ्याकडे सत्ता संपत्ती कांता पती पत्नी मुलं बाळ सगळे आहेत, तर यांचा कोणाचाही उपयोग तुम्हाला संसार लयाला जाताना होणार नाही. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृगजड वत जाईल रया. आई वडील कुणाचे, बहीण भाऊ कुणाचे, सगळे सोयरे कुणाचे. मृगजड ज्या पद्धतीने संध्याकाळी समाप्त होतं त्या पद्धतीने आयुष्याच्या संध्याकाळी हे सगळे नाते समाप्त होतात. हे वरतून चांगले वाटत असले, विषय संबंध वरतून जरी चांगला वाटत असला तरी तो अंतरंगामध्ये चांगला नसतो. विषयाचे समसुख बेगळाचे बाहुली आभराचे सावली जाईल रया. ते आपल्याला जाणताना सुखावं असलं तरी प्रत्यक्ष अनुभूती मात्र त्याचे सुखावहतेकडे नसते. ज्ञानोबा हे तुम्ही कशाच्या जोरावर सांगतात. माऊली म्हटलं मी पाहून पाहिलं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल रया. कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत मृग जडवत जाईल रया. विठाल विठाल उपजल्या पिंडा मरण सांगा त्या वारकरी संप्रदायाचा भाव आहे. नास्तिकतेने जीवन जगा, आस्तिकतेने जीवन जगा, सद्विचाराने जीवन जगा, दुर्विचाराच्या विचाराने जीवन जगा. दिवस शिवरात्रीचा भजन रामाचं. धोंडीराम महाराज म्हटले मग तुम्ही असं करा ना, ओम नमो भगवते. पण आता मग मी रामाचं म्हटलंय त्याच्यामुळे मग माझी बाजू मला सेफ मांडावी लागेल की मग त्यासाठी मला आधार घ्यावा लागेल. भजन करी महादेव. काय भजन करी महादेव? राम भजन. आपण आज महात्मे शंकराचं नाही माऊलीच सांगतात तेही प्राणा परवते मज आवडती निरोते
भगवान शंकराला कोण आवडेल? जो रामाचं चिंतन करेल तो आवडेल. उपजल्या पिंडा मरण सांगा. ते नास्तिकतेने जीवन जगा, आस्तिकतेने जीवन जगा, सद्विचाराने जीवन जगा, दुर्विचाराने जीवन जगा. मनुष्य म्हणून दुराचारी जीवन जगा, सदाचारी जीवन जगा, विकृत जीवन जगा, अविकृत जीवन जगा, व्याकृत जीवन जगा, अव्याकृत जीवन जगा, सुखावहतेच जीवन जगा, दुःखावहतेच जीवन जगा, उपमर्दीय जीवन जगा, सन्माननीय जीवन जगा, दोषयुक्त जीवन जगा, निर्दोष जीवन जगा, अनासक्त जीवन जगा, आसक्त जीवन जगा, सकाम जीवन जगा, निष्काम जीवन जगा. जीवन जगता कसं आहे हा स्वतंत्र प्रवास आहे, पण जीवनाचा शेवट मृत्यू या शब्दाजवळ आहे हे कोणी नाकारू शकत नाही. मृत्यू हा अंतिम सत्य आहे. मी मरणार नाही असा माणूस जगात शोधून सापडणार नाही. मी जर इथं बोलला आपल्या सगळ्यांना म्हटलं की तुम्ही सगळे माझ्या कीर्तनाला जेवढे बसले तुम्ही सगळे एक दिवस मरणार आहे, कोण म्हणेल मी खोटं बोलतोय? उलट खाली बसले लोक म्हणतील महाराज आम्ही सगळे मरणार आहे आणि तुम्ही तुमच्याकडे पाहून तर असं वाटतंय आमच्या आधी तिकीट काढणार आहे. अर्थात मृत्यू हे जर सत्य असेल, मरण हे जर अंतिम सत्य असेल तर त्या मृत्यू नावाच्या सत्याचा प्रत्येकाला स्वीकार करावा लागतो. पण मरायच्या जगलो कशा करता त्या जगण्याची ध्येय आणि जगण्याची धोरणं ज्याला ठरवता येतात ती खऱ्या अर्थाने माणसं ठरवतात. इथे कर्तव्य पण मानवी जीवनाचे कशात आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय इथं देखलिया याचं मूळ पद आहे दर्शन, आणि दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणजे भक्त विठ्ठलाला पाहिलं आणि जन्माचं सार्थक झाला असा त्याचा अर्थ होत नाही, तर विठ्ठलाचं ज्ञान प्राप्त करतो तिथं जन्माची सार्थकता होते. त्याचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुमच्या जीवनाची सार्थकता होते. म्हणजे तुम्ही चत्वारी पद्धतीने प्रवास करतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त करण्याकरता तुम्हाला भगवंताचं ज्ञान प्राप्त करावं लागतं. आणि त्याचं ज्ञान जोपर्यंत प्राप्त होते, त्याची ओळख जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपला प्रपंच हा धन्यतेकडे प्रवास करत नाही. संसाराच्या संबंधाने दोन पद्धतीने जीवन जगल्या जातं. काही लोक धन्य जीवन जगतात आणि काही लोक धिग जीवन जगतात. काही लोक धिक्काराचं जीवन जगतात आणि काही लोक धन्यतेचं जीवन जगतात. त्या लोकांचा संसारामध्ये धिक्कार असो. कोणत्या लोकांचा? नामदेव महाराज म्हटले बाईला धेन होते जे का नर ते म्हणो पामर श्वान रूपे. ज्यांचं जीवन आपल्या पत्नीच्या भरोश्यावर चालतं, आपल्या भाषेत सांगकाम्या, तिने सांगावं आणि याने ऐकावं. म्हणायला हा देशपांडे पण खऱ्या अर्थाने ती उपदेश पांडे. म्हणजे हा फक्त देशपांडे आणि ती उपदेश पांडे. असं जर असेल तर नामदेव महाराज म्हणतो उपयोग नाही. नामा म्हणे राया गुंतला ती अशा पद्धतीचं जीवन असेल. धिगजिने तया नरा. त्या माणसाचा धिक्कार असो की जो प्रपंचामध्ये पत्नीच्या आधाराने जीवन जगतो. त्या माणसाचा धिक्कार असो की जो लोक संसारातली साध्य ठरवतात पण परमार्थातले साध्य ठरवत नाही. हा धिक्कार जीवन आहे. आपण धिक्कार जीवन जगू नये. आपण धिक्कारतेचं जीवन जगू नये. आपण धन्यतेचं जीवन जगावं. मग धन्य जीवन कोणाचं आहे? धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. जे अंतरी दयावंत ते संसारी धन्य. जे अंतःकरणात दयावंत आहे, दयावंत आहे ती लोक धन्य आहेत. ज्यांना प्रारब्ध क्रियमाण संचितानुसार जन्म मरणाला गवसणी घालावी लागते त्या लोकांचा धिक्कार असो. पण जी लोक आपलं क्रियमान, आपलं प्रारब्ध, आपलं संचित धन्य करतात ती लोक भाग्यवान आहे. महाराजांचीच भाषा आहे. धन्य मी मानी आपुले संचित. कशाच्या जोरावर?
मानिना फुले संचित राहिले से प्रीत तुझे नामे प्रीत राहिले से मी माझे संचित धन्य मानेन. माझं संचित धन्य आहे का? कारण माझ्या संचिताला अखंड तुमच्या नामाची प्रीती लागलेली आहे आणि नामाची प्रीती लागल्यामुळे भगवंताचं नामस्मरण क्रियमान समाप्त करतं, भगवंताचं नामस्मरण संचित समाप्त करतं, भगवंताचं नामस्मरण प्रारब्ध समाप्त करतं. जिथं क्रियमान, संचित आणि प्रारब्ध या तिन्ही गोष्टी समाप्त होतात तिथं जन्माची सार्थकता होते. या जन्मात माझं क्रियमान एकच आहे, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण समाधान. आपण जसं चिंतन करतो देव आपल्याला तशी फलश्रुती देतो. तुकोबराय म्हटलं आमचं तसं नाही, आम्ही अखंड त्याचं चिंतन करतो. सुखे सेवो ब्रह्मानंदा गावो राम सदा. मग त्याचा फायदा काय? हे मग बाधा काळदूत यमाची बाधा होणं शक्य नाही जर आम्ही सदा नामघोष करू, हरिकथा केलं तर. क्रियमय आमचं चांगलं आहे. संचित मागच्या जन्माचं संचित तर शिल्लक आहे ना, ते संचित कुठं समाप्त करणार? ज्ञानोबराय म्हटले आमचं मागचं जे संचित होतं ते संचित सुद्धा आम्ही समाप्त केलं. या जन्मा मुक्त झालो, या जन्मा ज्ञानदेवा चित्ते हरिपाठ नेमा मागील या जन्मा संपलं, क्रियमाण संपलं. प्रारब्धाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ज्ञानोबराय म्हटले प्रारब्ध कसं समाप्त होतं मी या अवतारात सांगणार नाही, माझ्या पुढच्या अवतारात सांगेल. आणि मग ज्ञानोबरायांचा पुढचा अवतार श्री संत एकनाथ महाराज. आणि नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेचा नाश झाला. असं जे जीवन आहे धन्य ते संसारी. क्रियमाण संपलं, धन्य ते संसारी. प्रारब्ध संपलं, धन्य ते संसारी. संचित संपलं, धन्य ते संसारी. कशाच्या जोरावर? भगवंताच्या चिंतनाच्या जोरावर. धन्य जगी तोची एक कोण? जगी तोची धन्य कोण? जो दुसऱ्याच्या लग्नात नाचे. लग्नात नाचे तो धन्य नाही, हरिरंगी नाचे तो धन्य. लग्नामध्ये नाचे तो कस काय धन्य? बरोबर लग्नात नाचू नये का? नाचलं पाहिजे ना. आज ज्यांचा महाशिवरात्रीचा महापर्व काल आहे त्या भगवान शंकराच्या लग्नातही नाचत होते. भूते वेताडे हर्षयुक्त शंकराच्या लग्नात नाचत होते. कोण? भूत. शंकराच्या लग्नात भूत नाचत होते. तेव्हापासून आपल्याकडे पद्धत आहे लग्न कोणाचंही असो भूत नाचतात. माणूस मेला की त्याचं भूत आणि महिला मेला की हडळ चांडाळ भूतीन काय असेल. शंकराचं भाग्य होतं शंकराच्या लग्नात फक्त भूत नाचत होते. आपल्या लग्नात भूत तर नाचतातच. काय काय भूत तर नाचतातच आपल्या लग्नात. पण काय दुर्दैव आहे आपलं. तो धन्य नाही जो लग्नात नाचे, तो धन्य हरिरंगे नाचे. कोण धन्य? जो वाचे रामकृष्ण तो धन्य. कोण? जो जीवाच्या समाधाने सुख दुःख समान धन्य जगे तोची. जो जीवाचा कृपाळ धन्य जगे तोची. दयावंत अंतरी जीवाचा कृपाळ धन्य जगे धन्य ते संसारी. तो धन्य विषयी विरक्त. तो धन्य जया अपपर भाव नाही. तो धन्य कोण? कोण? जो अखंड भगवंताचा आसनी शयनी नित्य गोविंदाचे चिंतन कीर्तन करी तो धन्यतेचं जीवन जगतो. आपल्याला धिक्काराचं जीवन जगायचं नाही, आपल्याला धन्यतेचं जीवन जगायचंय. आणि धन्यतेचं जीवन जगण्याकरता आपल्याला आपल्या जीवनाची इति कर्तव्यता समजल्याशिवाय जीवन धन्य होऊ शकत नाही.
भगवान परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं, त्याच्या संबंधाने विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचं ज्ञान जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला सुख प्राप्त होण्याची कदापि शक्यता नाही. त्या भगवान परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करण्याकरता आपण विचार करतो की देवाला जाणण्याकरता शास्त्राने 7 पद्धतीचे मार्ग सांगितले. अतिदूरात्मत्न जानाते ईश्वरः, अतिसमीक्षात्म जानाते ईश्वरः. अतिशय जवळची वस्तू माणसाला ओळखता येत नाही, त्याचं ज्ञान होत नाही. अतिशय लांबची वस्तू माणसाला ओळखता येत नाही, तिचं ज्ञान होत नाही. अतिशय बारीक म्हणजे लहान सूक्ष्म वस्तू असेल तर तिचं ज्ञान होत नाही. मन जर चंचल असेल तर माणसाला त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. शरीरामध्ये जर व्याधी असते पण भ्रमा असेल तर अज्ञानच प्रगट होण्याची शक्यता आहे. आणि संध्यात्मक भ्रमा असेल तरी अज्ञानच प्रगट होण्याची शक्यता आहे. निश्चयात्मक ब्रह्मज्ञान 1, संध्यात्मक ब्रह्मज्ञान 2, नस्त ब्रह्मज्ञान 3, मनाची चंचलता 4, अतिशय सूक्ष्मता 5, अतिशय लांब 6 आणि अतिशय जवळ 7. या 7 कारणांनी भगवंताला देव जाणता येत नाही. पण या 7च कारणांचा जर ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर हीच 7 कारण भगवंताच्या ज्ञानाला कारणीभूत ठरतात. मग तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहात, जीव म्हणून जन्माला आलेला आहात, तुम्ही शरीरात जन्माला आलेला आहात, तर या शरीर नावाच्या संसार लयाला जाऊ नये. हा शरीर नावाचा संसार लयाला जाऊ नये. या शरीर नावाच्या संसाराचं काहीतरी इति कर्तव्यता प्राप्त व्हावी. तर त्या 7 प्रकारच्या प्रतिबंधामुळे देव जाणता येत नाही. त्या 7 प्रतिबंधाची व्यावृत्ती करून तुम्ही त्या शारंगाराला ओळखा. अभंगाच्या आलिया ओळगा शारंग घरो नाही तरी संसारू जाईल ऱ्या. ए म्हणजे या 7 याचे अंक विशेषण, शब्द विशेषण. व्याकरणामध्ये याचा विशेषण या पदाचा 8 पद्धतीने विचार केला जातो. व्याकरणात विशेषणाचे 8 प्रकार आहे. सामान्य विशेषण, विशेष विशेषण, अंक विशेषण, शब्द विशेषण, अंक विशेषण, संख्या विशेषण, अंक संख्या विशेषण, संख्या अंक विशेषण. हे संस्कृत मधलं सर्वनाम आहे. मराठीमध्ये 9 प्रकारच्या सर्वनामाचा विचार असतो. मी, हा, ही, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः. हे म्हणजे या 7. हे जर संस्कृत मध्ये 7 या शब्दाचा अर्थ तो बाजार. हे सती सप्तमीचं एक वचन आहे. 7 आणि सप्तमीचे मराठी प्रत्यय होतात 8 मध्ये ठाई. म्हणजे ए 7 म्हणजे या 7 मध्ये. म्हणजे कोणत्या 7 मध्ये? प्लेगच्या 7 मध्ये, चिकनगुन्याच्या 7 मध्ये नाही. 7 म्हणजे या 7 म्हणजे या 7 प्रकारच्या प्रतिबंधामध्ये तुम्ही अडकला. आणि 7 शब्दाचा दुसरा अर्थ होतो बाजार. या जगत रूपी बाजारामध्ये तुम्ही आपण सगळेजण आलेले आहात. जबाबदारी काय? ओळगा शारंगरू. त्या भगवान परमात्म्याला ओळखून घ्या. का ओळखायचं? ओळखीला हरी धन्य तो संसारी. संसार धन्य करायचा आहे. संसार म्हणजे घरदार, पती पत्नी, बायका, पोरं सोरं असा त्याचा अर्थ होत नाही. तरी संसारू जाईल रया
म्हणजे संसार म्हणजे शरीर। इथे संसार शब्दाचा अर्थ शरीर आहे, घरदार पती पत्नी याचा अर्थ संसार होत नाही। आणि त्याचा अर्थ जर संसार घेतला तर याला पोषक काही प्रमाणे आलिया संसारा, उठा वेग करा, शब्दाचा उदारा, पांडुरंगा पंढरीसी जारे, आल्या नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग। मग पंढरीसी जारे जाणत असताना आद्यपुरात जाणत ईश्वर अतिशय लांब एखादी वस्तू असेल तर लांबच्या वस्तूचं माणसाला ज्ञान होते। अतिशय लांब कल्पना करा, चांदवड, चांदवड नावाचं शहर आहे का नाही? आहे ना, पण मी म्हणतोय चांदवड नाहीच। तुम्ही म्हणणार असं काय म्हणतात? अहो तुम्ही चांदवड म्हणायचं का नाही? जर चांदवड असतं तर मग मला इथून या मंडपातून डोळ्याने दिसलं नसतं। नाही नावाचं शहर आहेच, पण इतका लांबून पाहू शकेल एवढी व्यापक नजर माझ्याकडे शिल्लक नाही। तसा जगात देव आहेच, पण संसाराच्या डोळ्याने परमार्थातला देव पाहू शकाल एवढी व्यापक नजर तर तुमच्याकडे शिल्लक नाही। अमुक अमुक शिक्षण काय झालंय? अमुक अमुक तुमचं लग्न झालंय का? बाप म्हणला तुला डोकं आहे का? अरे मी तुझा बाप आहे। आता वकील असतो, वकील म्हणला तुम्ही माझे बाप आहात, याचा आयपीसी सीपीसी सीआरपीसी लॉजिकली अप्रोच मध्ये तुमच्याकडे कोटेशन काय? तुम्ही माझे वडील आहात, याचा पुरावा काय? वडील म्हटले मूर्खा, असे पुरावे मागायचे नसतात, मीच तुझा बाप आहे। पोरगा म्हटला मी मानणार नाही, वकील पुराव्याशिवाय इथं कोणतीच गोष्ट चालत नाही। वडील म्हटले अरे मीच बाप आहे। पोरगा म्हटला मान्यच नाही, पुरावा पाहिजे। वडील म्हटले माझ्याकडे पुरावा होता, पण सध्या तो पुरावा आता घरात शिल्लक नाही, म्हणजे तुझी आई। वडिलांनी सांगितलं अरे मीच बाप आहे। पोरगा म्हटला मी मानत नाही। वडिलांनी हात जोडले, मला बाप मानू नको, मला बाप मानू नको, फक्त दुसऱ्याला म्हणू नको। मला मानू नको पण दुसऱ्याला म्हणू नका। याचा अर्थ काय? तुमचा माझा प्रत्येकाचा मंदिरात बसलेला जो देव नावाचा बाप आहे त्या देवाला मानू नको, पण धर्मांतर करून कमीत कमी दुसऱ्याला तरी म्हणू नको। ही विचारधारा आपल्या मनात येणं गरजेचं नाही। मानत काही लोक देवाला जाणू शकत नाही, काही लोकांना देवाचं अस्तित्व ओळखतायत। अतिशय लांब वस्तू असेल तर लांबची वस्तू माणसाच्या नेत्राचा विषय होत नाही। लांबची वस्तू नेत्राचा विषय जर व्हावा वाटत असेल तर तद वस्तूच्या संबंधाने तुम्हाला ज्ञान प्राप्त करावं लागेल, म्हणजे तद वस्तू तुमच्या नेत्राचा विषय करावा लागेल। नेत्राचा विषय झाला की ती वस्तू असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होते। कोणीतरी कांदळा माणूस मंदिरात गेला आणि एका माणसाला का तुम्हाला तर डोळ्याने दिसत नाही आणि मंदिरात जाऊन तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला तर देव दिसत नाही। त्या आंधळ्याने दिलेलं उत्तर आहे मला देव दिसत नाही, त्यात नवल नाही, मी देवाला दिसतो भरपूर आहे। ज्या दिवशी मीच देवाला दिसणार नाही त्या दिवशी मी तुम्हालाही दिसणार नाही। आता दिसू नये जना दुरत्वात अतिशय लांबची वस्तू दिसत नाही। मातीय समीक्षा अतिशय जवळची वस्तू नेत्राचा विषय होतो का? कल्पना करा, हातात पुस्तक घ्या आणि डोळ्याच्या इतक्या जवळ करा। हातात पुस्तक घेऊन ते पुस्तक जर डोळ्याच्या इतक्या जवळ केलं तर आपल्याला वाचता येईल? वाचता येईल? आपण शाळा शिकायचो तेव्हा वाचलं नाही, आता वाचू का आपण? आपली वाचायची अजिबात इच्छा नाही, नाही वाचायची इच्छा नाही। बरं त्यावेळेस सांगितलं लांबची वस्तू दिसत नाही तशी जवळची वस्तू दिसत नाही। याच्यापेक्षा महिला वर्ग ब्युटिशियन लॉजिक शिकतात, त्याला ॲथिस्टिक लॉजिक पण म्हणतात, सौंदर्यशास्त्र। महिला वर्ग सुंदर दिसण्याकरता शेवटचा ट्राय करतात, डोळ्यामध्ये काजळ भरतात। एखाद्या महिलेने एखाद्या दिदीने डोळ्यात भरलेला काजळ आणि तिचा डोळा किती किलोमीटरचा अंतर आहे? किती मीटर? किती सेंटीमीटर? किती फूट? और डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे, डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ। मग विचारा त्या दिदीला, का ग दिदी तुझ्या डोळ्यात जो काजळ भरलाय तो डोळा आणि तुझं काजळ अतिशय जवळ आहे, मग तुझ्याच डोळ्यातलं तुझं काजळ तुला तुझ्या डोळ्याने दिसेल का? दिसतं? स्वतःच्याच डोळ्यातलं काजळ स्वतःच्या डोळ्याने दिसतं? दिसेल? दिसेल? बरोबर दिसणारच नाही का? दिसणारच नाही असं पण आहे, दिसेल ना। कोणाच्या भरोशावर? आरशाच्या। कोणाच्या भरोशावर? आरशाच्या। जोपर्यंत ती दिदी आरसा घेत नाही तोपर्यंत तिला ते डोळ्यातलं काजळ दिसत नाही, अतिशय जवळ आहे पण आरशाशिवाय दिसत नाही। ज्ञानोबा म्हटले अविटगे माये विटेना
जवळीचा आहे परी भेटेना. जसं काजळ अतिशय जवळ आहे पण आरशाशिवाय दिसत नाही, तसा देव हृदयामध्ये अतिशय जवळ आहे पण श्री गुरुच्या कृपेने ज्ञानाचा आरसा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत प्राप्त होत नाही. अति समीक्षात्म जानाते ईश्वर. हा अतिशय जवळची वस्तू माणसाला दिसत नाही. मन जर चंचल असेल तर मनाच्या चंचलतेने माणसाला ती वस्तू दिसत नाही. त्या चंचलतेचा पाध करून त्या देवाला ओळखण्याची तुमची जबाबदारी. ओळखा शारंग विठाल विठाल. ओळखता येतो का हो देव आपल्याला? आपल्याला देव ओळखता येतो? आपल्याला देव ओळखता येत नाही. आपल्याला साधू ओळखता येत नाही. आपण देवाच्या संगतीत राहिलो तरी संत ओळखता येत नाही आणि संताच्या संगतीत राहिलो तरी भगवंत ओळखता येत नाही. रावणाच्या दरबारामध्ये बिभीषणासारखा संत होता. रावणाच्या दरबारात बिभीषणासारखा संत होता तरी रावणाला राम नावाचा देव ओळखता आला नाही. आणि सीता मातेसोबत वनवासात प्रत्यक्ष लक्ष्मणासारखे संत होते तरी त्यांना सुद्धा कपटी लोकांचं कपट ओळखता आलं नाही. काय दुर्दैव आहे. सीता माता रामासोबत वनवासात किती वर्ष राहिल्या? 13.5 वर्ष. किती? 6 महिने लंकेत. रामासोबत म्हणतोय मी. रामासोबत सीता माता 13.5 वर्ष राहिल्या. पण त्याही माऊलीचं प्राक्तन कोणी दिलं कोणास ठाऊक. 13.5 वर्ष मर्यादा पुरुषोत्तम जगतपिता प्रभू रामचंद्रासोबत सीता राहतात तरी 13.5 वर्ष देवाच्या संगतीत राहून सुद्धा लक्ष्मणासारखा खरा संत ओळखता आला नाही आणि डुप्लिकेट रावणाला भीक वाढायला गेल्याशिवाय राहिले नाही. मग जर 13.5 वर्ष देवाच्या पत्नीचे हे हाल आहे तर 2-4 कीर्तन ऐकून आपण किती दिवे लावणार आहे? विचार करा. संताच्या संगतीत भगवंत ओळखता येत नाही, भगवंताच्या संगतीत संत ओळखता येत नाही. आणि या दोन्ही गोष्टी जर ओळखता आल्या नाही तर जीवन जगण्याची इथे कर्तव्यता शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाने ओळखा शारंग त्याला ओळखलं पाहिजे. अर्जुनाला देव ओळखता आले नाही. अर्जुन गीतेच्या 11व्या अध्यायात सांगतात सखेती मतवा प्रसभम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता मय मानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापे तव इदम महिमानम अजानता. तुमचं महिमान मी अजानत आहे, मला तुम्ही ओळखता आलेले नाही, मला माफ करा. मया प्रमादात प्रणयेन वापे, मला माफ करा. अर्जुनालाही देव ओळखता रे. अर्जुनाची परिस्थिती एवढी कशी. अर्जुन सुरुवातीला ज्यावेळेस महाभारती युद्ध ठरलं त्यावेळेस अर्जुन देवाला सांगता देवा सेनयोरो भयोर्मध्ये रथम स्थापय मे च्युता. हे अर्जुना देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा. देवाने रथ उभा केला. अर्जुन झाला अर्जुना समोर पहा. स्ट्रेट लुक डोंट मूव्ह. पहा पुढे. अर्जुन समोर पाहतो. आचार्यान मातुलान भातुरान पुत्रान पौत्रान सखीस तथा शोसुरान सुरदश्चैव सेनयोरो भयोरोपे तान समीक्षस कोणतेय सर्व बांधवा. आणि एवढं सगळं कुटुंब पाहिलं आणि अर्जुन म्हणतो देवा हे सगळे युद्ध करता आले का? देव म्हटलं मग काय कीर्तन ऐकायला आले का? अरे युद्धाला चाले एवढी गर्दी. म्हणे हो एवढी गर्दी. तुला काय वाटलं होतं? मला वाटलं होतं कान मंडळात कीर्तन ऐकायला असेल एवढेच लोक असतील. देव म्हटले नाही तुला एवढ्या सगळ्यांसोबत युद्ध करायचं. अर्जुनाला देव ओळखता आले नाही. अर्जुन देवाला सांगतो देवा मला युद्ध करणं शक्य नाही. अधर्माभिभावत कृष्णो प्रदूषणते कुल स्त्रिया स्त्रीसु दृष्टाशुवार्ष्णेय जायते वर्णशंकराः. नको मला काहीच नको. नकांक्ष विजयम कृष्णो न च राज्यम सुखानी च किम नो राज्येन गोविंद किम भोगेर जीवितेन वा. राज्य नको, सत्ता नको, संपत्ती नको, काहीच नको. खरं सांगू देवा अरे मी जर यांना मारलं तर मला केवढं पाप लागेल. अहोबत महत् पापम कर्तुम व्यवस्थिता वयम यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यता. मी जर यांना मारलं तर मला पाप लागेल. कोण सांगतोय? अर्जुन. कोणाला? देवाला. कोणत्या देवाला? कोणत्या देवाला? ज्या देवाचं वारकरी वर्णन करतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतीला पापे जन्मांतरीचे हरी 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 मंत्रा शिवाचा मन तेजे वाचा तया मोक्ष हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. ज्या देवाच्या नावाने पाप जात अर्जुन त्याला पापाच्या गोष्टी शिकवतो. म्हणजे उलटा चोर कोतवाल को जाते. अर्जुनाला जर देव ओळखता आले असते
तर अर्जुनाने पापाच्या गोष्टी देवाला सांगितल्या असत्या का, अहो बत पाप, मला पाप लागेल, महापाप लागेल. देवालाही राग आला. देव म्हणलं का रे अर्जुना, आता नकार देतोय तू? आता रणांगणात आलाय, सगळी युद्धाची तयारी झाली, शत्रू समोर अटेन्शन मध्ये, शत्रू वाट पाहतोय अटॅक, आणि तू वाट पा डिफेन्स. अरे करतो काय तू? शत्रू आक्रमण करायच्या तयारीत आहे आणि तू आता नकार देतोय. 2017च्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, कालच्या वातावरणाच्या आधी, अर्जुना अरे तुला जर माघारच घ्यायची होती, तू फॉर्म भरला कशाला? तुझ्या भरोशावर आम्ही डमी पण टाकलेला नाही. अरे आता करायचं काय? अर्जुनाला देव ओळखता आले नाही, ओळखताच आले नाही असं नाही. पहिल्या अध्यायात अर्जुनाला खरंच देव ओळखता आले नाही. दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला मला काही समजत नाही एवढं तरी समजलं. नाही तर बऱ्याच लोकांना आपल्याला काही समजत नाही हेही समजत नाही, पण अर्जुनाला तेवढं समजलं. दुसऱ्याच अध्यायात अर्जुनाने कबुली दिली, ठीक आहे मला समजत नाही, तुम्ही सांगा. गुरुना हत्वा महानुभावा श्रेयोन भोगतो भैक्षमपी हो लोके, हत्वार्थ काम असतो गुरुन हे भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धा. गुरुना हत्वा, तुम्ही गुरु आहात, तुम्ही सांगा मी काय करू. 11व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये अर्जुन देवाशी खोटं बोलले. मोहयम युगतो मम मोह विगता, माझा मोह गेला. मग जर गेला तर मग पुढे कशाला गीता सांगितले? मग पुन्हा 11व्या अध्यायाच्या मध्ये अर्जुनाने सांगितलं मया प्रमादात झाली चुकी माझ्यातून, माफ करा. मग अर्जुन खरं कुठे बोलले? 18व्या अध्यायात नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. आता इथून पुढे करिष्य वचनम तव तव वचनम करिष्य. आता तू सांग, अर्जुनाला सुद्धा देव ओळखण्याकरता 18 अध्याय आणि 700 श्लोकांची गरज पडली. अर्जुनाला अखंड देवाच्या संगतीत राहणाऱ्या माणसाची परिस्थिती, मग आपली काय राहील? आपल्या डोक्याच्या बाहेरचं काम आहे. अर्जुन देवाला म्हणे मला फक्त असंच वाटत होतं की तू माझ्या पत्नीचा भाऊ आहे. मला असं वाटत होतं तू माझा शालक. माझ्या आज ध्यानात आलं, जो माझा शालक तो जगाचा चालक. अरे सगळं जग तुझ्या भरोशावर, मेकांश नसते तो जगात, सगळं जग तुझ्या भरोशावर आहे. मग जग ज्याच्या भरोशावर आहे त्या अर्जुनाला तो जगदीश्वर ओळखता आला नाही, आपल्याला ओळखता येईल का? तरी आपण अखंड ज्ञानाच्या जोरावर त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. ओळखा शारंग आणि नाही जाणलं तर नाही तरी संसारू जाईल दया. तुमचं शरीर नावाचा संसार, हे शरीर लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. हे शरीर म्हातारपणामध्ये समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक जण म्हटला काही गरज नाही, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, माझ्याकडे शेती भरपूर आहे, माझे संबंध खूप चांगले, सोयरे धायरे चांगले, नातेवाईक चांगले, गणगोत चांगले, आई वडील आहे, पत्नी आहे, मुलं आहे. ज्ञानोबराय म्हटले जेवढ्यांची नावं तुम्हाला सांगतोय त्या सगळ्यांचा बायोडाटा मी तुला देतो अभंगाच्या दुसऱ्याच्या.
लोकांची भाषा कवनाचे माय कवनाचे बाप। अरे आई वडीलही तुमच्यावर दुःखद प्रसंग आला तर जवळ नाही। भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहामध्ये चेंडू खेळत असताना ज्यावेळेस चेंडू यमुना डोहात पडाला आणि कालिया सर्पाशी भगवंत संघर्ष करायला लागले तेव्हा ही बातमी जेव्हा यशोदा मैयाकडे गेली, यशोदा मैया धावत येतात आणि डोहाच्या काठावून रडतात। कोण? यशोदा मैया। कोणाची मम्मी ती? देवाची। अरे देवाची। अरे देव कालिया सर्पाशी संघर्ष करताना संकटात आहे तर देवाची आई सुद्धा काठावून रडते पण प्रवेश करत नाही। तर आपली आई काय करू शकेल? काय करेल? कवनाचे माय कवनाचे बाप। मुलगा वनवासात जातोय, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने राम, माता के तो बचन हे तो सो राम चले बनवास के देखो राजा रंक बने। राम प्रभू 14 वर्ष वनवासात जायला लागले। किती वर्ष? 14 वर्ष वनवासात जायला लागले। राजा दशरथ रामासाठी रडताय पण लक्ष्मणासारखा हो। लक्ष्मणाला वनवास होता ठीक आहे हो, सीता माता रामासोबत वनवास होता। त्याचं कारण काय? पती पत्नीची अनन्यता आहे। पतीच्या दुःखात पत्नीचा अधिकार आहे, पतीच्या सुखात पत्नीचा अधिकार आहे। राम वनवासात जातात म्हणून राघवासोबत सीतामाता वनवासात जातात यात वैशिष्ट्यता नाही। निरोप कसला माझा घेता माझा घेता, जेथे राघव तेथे सीता तेथे सीता, ज्या मार्गी हे पाऊल पडते पाऊल पडते, त्या मार्गी हे पाऊल पडते पाऊल पडते। पतीत ना तुम्ही जसं कराल तसं मी करेन। पण लक्ष्मणाचा काय संबंध? पण माझा भाऊ वनवासात जातोय म्हणून लक्ष्मण रामासोबत वनवासात जातात। मग दशरथाला जमलं नसतं का हो? पण दशरथाने राज्यातच राहिले। कवनाचे बाप कवनाची माय। मग आपलंही काय? आपलंही तसंच आहे ना। आपलं तरी काय? आपणही काही करू शकत नाही, काही करू शकत नाही। मुद्दा तिसरा कवनाचे गणगोत हे पण नाही। सोयरे दायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग, जब लग अपने पल्लों में पैसा होए तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा बोलना बोले। अरे बायको सुद्धा पगाराच्या दिवशी प्रेम करते। नोकरीवाल्याने विचार, नोकरीवाले बायको पगाराच्या दिवशी जितकं गोड बोलते तितकं आदरडे शक्य शक्य फक्त पगाराच्या दिवशी असतं तिथं। चहा करून देऊ, कॉफी करू, दूध करू, उपमा करू, नाश्ता करू, तो नको। मग काय करू? फोन काढ कर। म्हणजे पैसा हे ध्येय प्रपंचामध्ये असतं। कोणी असो, तुमचं माझं प्रत्येकाचं गणित तेच आहे। प्रत्येकाचा भाव तोच आहे। कोणीही असो, कीर्तनकार जरी त्यापेक्षा काय वेगळा आहे? कीर्तनकाराचं गणित कुठपर्यंत आहे? घरी जाताना पाकिट नेलं तर गोड आहे, नाही तर जमेल का? जमेल का? नाही का? लक्ष्मी चंचल आहे, ती एका ठिकाणी राहत नाही। आता पहा तुम्ही, जोपर्यंत कीर्तन होत नाही तोपर्यंत लक्ष्मी दादा भाऊच्या खिशात राहील। कीर्तन झालं की तीच लक्ष्मी माझ्या खिशात। आणि मी घरी गेलो उद्या ती लक्ष्मी तिच्याकडे जाईल। कोणाकडे? मी बँकेकडे म्हणतोय। काय तर्क काढलं मला काय माहिती नाही। तिच्याकडे म्हणजे काय? तिच्याच कडे का स्त्रीलिंगी? बँक पण स्त्रीलिंगी का? तो बँक आहे ती असं नाही। अर्थात चांचल्य त्याच्या जोरावर कवनाचे गणगोत सोयरे धायरे संपत्ती। कोण आहे? मी प्रत्येक कीर्तना सांगतोय मी। 4 महिन्यापूर्वी आपल्या पुऱ्या भारताने उदाहरण पाहिलं। अशी एक बाई होती की त्या बाई करता 10 कोटी लोकांनी देव पाण्यात ठेवला होता। 10 कोटी लोक, 10 कोटी लोक देवाला प्रार्थना करत होते की काही होऊ द्या पण एवढी बाई जगली पाहिजे। तिचं वजन होतं ना त्याच्या 10 पट पैसा घेतला असता तरी पैसा संपला नसता, एवढी संपत्ती होती तिच्याकडे। या देशाचा पंतप्रधान तिच्याकरता डॉक्टर परदेशातून पाठवत होता। पण एवढं सगळं अनुकूल असताना सुद्धा प्राक्तन समाप्त झालं तर ती बाई मेली। कोण? कोण? जयललिता। अरे जयललिताकडे 10 कोटी लोक ती वाचली पाहिजे
म्हणून तिच्या करता दुआ करत होते. आपले शेजारचे आपली वाट पाहतात. शेजारचे, माझं मत नाही बरं, महाराजांचं मत आहे. शेजारी म्हणते मरे नाका मेला आणेला कंटाळा येणे आम्हा. किती वाईट परिस्थिती असेल आपली, आपण विचार करा. किती बिकट जीवन असेल आपलं, आपण विचार करा. आपल्या लक्षात येईल कवनाचे मायबाप कवनाचे गणगोतो सोयरे डायरेक्ट कोणी. कल्पना करा हो, कल्पना करा आपल्याला अटॅक आलाय तो जास्त मोठं होत असेल समष्टी. आपल्याला म्हटलं की तुम्ही म्हणा नेमका आपल्यापैकी कोणाला, तर मी तुमचं म्हणजे सोडून टाकतो कोडं. कल्पना करा मला अटॅक आला, येणार नाही याची मला गॅरंटी आहे म्हणून बोलतो. कल्पना करा मला अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर मला दवाखान्यात ऍडमिट केलं. मग दवाखान्यात माझे प्रेमाचे, प्रीतीचे, स्नेहाचे, वारकरी, राजकीय, सामाजिक, व्यावहारिक नातेवाईक सगळे दवाखान्यात मला भेटायला येतील, पाहायला येतील. मी दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर मला सगळेजण पाहायला येतील. मग ते जे लोक मला पाहायला येतील, जे लोक मला भेटायला येतील, ते किती दिवस मुक्कामी राहतील? दिवस 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास. त्याच्या पलीकडे नाहीच राहू शकत, कोणीच नाही राहू शकत. बरं, माणसाचा पाप असं असतं, जेव्हा आपली तब्येत चांगली असते ना तेव्हा 5 रुपयाचा चहा कोणी पाजत नाही. आपली तब्येत जेव्हा तब्येत चांगली असते तेव्हा 5 रुपयाचा चहा कोणी पाजत नाही. आणि जेव्हा डॉक्टर आपल्याला आयसीयू मध्ये पाणी सुद्धा पिऊ देत नाही तेव्हा 70 रुपयाचे सफरचंद आपल्या छातावर घेऊन येतात. ते फळं आपण फक्त पाहायचे असतात, खायचे नाही. याला कर्माचे फळं म्हणतात. हे कर्माचे फळं हे फक्त पाहायचं, खायचं नाही. आपण त्या फळाकडे पाहतो आणि ज्याने आणले त्याच्या नाने बोट मोडतो. का रे, तब्येत चांगली होती तेव्हा चहा पाजला नाही आणि जेवढ्या सफरचंद माझ्याकरता घेऊन आला तो. बर, ते काही वाया जात नाही म्हणजे आणलेलं वाया जातं का? अन्न आहे शेवटी ते. मग ते येणारे सगळे पाहून जातात. मग पेशंट जवळ एक जण थांबतो. कोण? जो 90% घरी कोणाच्याच कामाचा नाही. अशा माणसा लोकांना तुम्ही थांबा. तो थांबणारा हुशार असतो. सगळे पाहणारे निघून गेले की पहिल्यांदा खोलीला कडी लावतो. मग सुरी काढतो, मग सफरचंद कापतो आणि तो खातो. कोण? थांबलेला. जो थांबलेला असतो तो खातो तो. आणि जो आजारी त्याला म्हणतो घेतो का? गोड आहे तो. आजारी तो मनातल्या मनात म्हणतो तुझ्या करताय का? अहो कंजूस माणसं, कंजूस. चिकू माणसं सुद्धा चिकू आणतो तेव्हा. चिकू माणसं चिकू आणलं. येडं सुद्धा केडं घेऊन येतो. चला जाऊया, मरावर आलं आता. सगळे जण. आणि तो आजारी राहतो, त्याला काहीच चालत नाही. मग तो थांबलेला. म्हणून तुम्ही पहा, पेशंट जर 15 दिवस ऍडमिट असला तर पेशंटची तब्येत सुधरेल का नाही याची गॅरंटी नाही. पण कोण? जो थांबलेला असतो तो बिलकुल सफरचंदा सारखाच होऊन येतो बाहेर. बरं, इतका खतरनाक असतो तो. आपण 12 वाजता नाशिकला जाऊ, डबा घेऊन जातो आपण घरून. त्याला सांगतो डबा आणलाय, तू जेवण करून घे आता, आम्ही थांबतो पेशंट जवळ. तो वरून आपल्याला आकर्षित होतो. खाऊच खाऊ वाटत नाही. दर भद्र्यात 1.5 किलो सफरचंद एकट्याने दाबले तू. अजून म्हणतो दवाखान्यात वास इतका की तर काहीच खाऊ वाटत नाही. लोक म्हणतात पहा हो किती काळजी बिचारायला. अरे तुम्ही गेल्यावर तो इकडे काय काय भ्रष्टाचार करतो तुमच्या काय ध्यानात येईल? कोणीच नाही. मृत्यूच्या जवळ आले की मृत्यूच्या समीप तुम्ही एकट्या. अंतकाली मी परदेश ऐसे जानो मानस
म्हणून या ऋषिकेशी शरण तुझा मी आलो नवमास गर्भवासी ती दूर राहिले कैसे. पत्नी आई सगळे दूर राहतात मरताना बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हेतू सुखाची मांडणी. आता कौनाचे माय कौनाचे बाप कौनाचे गणगोत याची ही व्यापक यादीच झाली. आता हे सगळे जे सगळे पैशाच्या जोरावर आपल्या जवळ आहे. पैसा संपला कोणीच नाही. सुख आहे तर सगळे आपल्या जवळ आहे. दुःख आहे तर कोणीच आपल्या जवळ नाही. शेवटी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी पण तेथेही कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचवणे. मग त्या सद्गुरूकडे जाणं तुमची गरज आहे. ओळघा शारंगरू तुझं सोडवेना सद्गुरु वाचवणे कोणी. कवनाचे मायबाप इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे हे सगळे जे हे तुमच्या माझ्या शेवटापर्यंत चालणारे नाही. मृत्यूचा काळ जवळ आला की सगळे आपल्यापासून दूर जात असतात. आणि म्हणून मृगजडाप्रमाणे जीवन जगणारे या सगळ्यांचा आपण त्याग करावा आणि भगवंताच्या संबंधाने सुखवहतेकडे प्रवास करा. बरोबर ठीक आहे. मग आम्ही आमच्या शरीराच्या जोरावर आम्ही आमच्या शरीराचा आनंद घेऊ. शरीराचे विषय भोग बघू आणि त्या भोगावर भोग्य जीवन जगायचा प्रयत्न करू. ज्ञानोबराय म्हटले त्या भोगावर तो आधारित राहू नको. कारण त्या विषयाचं सुख सुद्धा कसं आहे अभंगाच्या विषयाचे समसुख बेगडाची बाहुली 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 विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली आभराचे सावली जाईन रया. विषय जे विषय माणसाला दुःख देतात. विषय माणसाला दुःख देतात. कर्मेंद्रियाच्या संबंधाने एक विषय डोळे हे ज्ञानेंद्रियाचा दोन्ही रजगुणातूनच आहे. रजगुणातूनच पायाचा जन्म आहे. रजगुणातूनच डोळ्याचा जन्म आहे. पण पायाचा विषय स्वतंत्र आहे. डोळ्या लक्षात या. आपल्याला जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल. जर माणसाचे डोळ्याचा डोळ्याचा काय संबंध काय संबंध. कारण त्यांचा गुण एक आहे रजगुण. त्या रजगुणातलं कर्मेंद्रिय पाय आहे आणि त्या रजगुणातला ज्ञानेंद्रिय डोळा आहे. म्हणून पायाला तेल लावलं तरी डोळ्याची आग शांत होते. हे विशेषता ज्याचा विषय भोगी लोक असतात ना काम भोगणारे लोक त्या काम भोगण्याच्या इंद्रियाला शास्त्रीय परिभाषेमध्ये उपस्थ म्हणते. त्या उपस्थला जर नियंत्रणात ठेवायचं असेल
ते उपस्थ हा कर्मेंद्रियाचा भाग आहे, तर वाणी म्हणजे रसना हा ज्ञानेंद्रियाचा भाग आहे. ज्याची रसना ताब्यात त्याची वासना ताब्यात, ज्याची रसना ताब्यात त्याची वासना ताब्यात, म्हणजे पाय ताब्यात येतात. जर डोळ्यांनीच ठरवलं की मला चुकीच्या रस्त्याला जायचंच नाही, जातील का ते? पण हाच त्यांना पाठिंबा देतो. आम्ही इंद्रिय आणि रसना, पाय आणि डोळे यांचा कर्म भाव एक आहे, भाव दोन आहे. याला काय म्हणता येईल आपल्याला? यांचा बाप एक आहे आणि आया दोन आहे. चैतन्यात भेद नाही. म्हणून डोळ्या ताब्यात, डोळे नावाचा गुण ताब्यात आला की डोळ्याच्या संबंधाने पाय ज्या विषयाकडे जातो त्या संबंधाने दुःख भोगावं लागत नाही. मी नेहमी सांगतो, आपणही नेहमी ऐकता, एका इंद्रियाची चुकी सगळ्यांना भोगावी लागते. एक माणूस रस्त्याने जात होता, जात असताना त्याने शेताकडे पाहिलं. एक शेत होतं, शेतात आंबे होते, आंब्यात अनेक आंब्याचे झाडं होते. त्या आंब्याच्या झाडाला आंबे आलेच होते. तो आंबा पाहिलं, डोळ्याने नेलं, पायाने तोने खाल्ला. मग समाज सुधारक पुढे आले, पाठीवर अन्याय झालाय, पाठीवर अन्याय झालाय, हा अन्याय मी सहन करणार नाही. पाठ शेवटी स्त्री आहे, तिच्यावर अन्याय व्हायला नको. स्त्रीलिंगी ना पाठ, ती पाठ का तो पाठ, ती पाठ का तो पाठ, ती पाठ. ती म्हणजे स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी म्हणजे स्त्रिया, स्त्रिया म्हणजे महिला, महिला म्हणजे आरक्षण, आरक्षण म्हणजे तृप्ती देसाई, म्हणजे सवलतीचा फायदा घेण्याची टॅक्ट आहे की नाही? मग त्याला पर्याय चालेल का? त्याला पर्याय चालत नाही. पाठीवर अन्याय झालाय, आम्ही सगळे कागदपत्र घेऊन कागदपत्रांचा पाठपुरावा करून पाठीला जाहीर पाठिंबा देतोय. पाठ म्हटले मला पाठिंबा देऊ ना, म्हणजे परिणाम भोगावाच लागतो. तो परिणाम डोळे जेव्हा त्या आंब्याकडे पाहतात त्यावेळेस त्याला आनंद वाटला. विषयाचे समजून कसे, मला आंबा खायचाय, 12 वाजून गेले. सांगा तुम्हाला नेमकं कसं समजलं? ज्ञानोबा उत्तर देतात अभंगाच्या. Thank you.
पाहणं हे बाह्य दृष्टीने असतं आणि पाहून पाहणं हे अंतर्दृष्टीने असतं. गुलाबजाम घेतं का? नको. अरे घे ना. नको. खाऊन तर पहा. काय म्हणतो आपण? खाऊन तर पहा. मग खाऊन पाहता येतो का तो? याचा अर्थ काय? खाणे ही प्रक्रिया त्याच्या खाण्याच्या संबंधाने, पण खाण्यानंतर जे आपण म्हणतो पहा, ती खाण्यानंतर पहा या शब्दाचा अर्थ पहा होत नाही. पहा याचा अर्थ अनुभवा. इथे पहा शब्दाचा अर्थ काय होतो? अनुभव घ्या. ज्ञानोबा म्हणतात पाहता पहिले प्रपंच पाहिला आणि त्याचा अनुभव असा आला की स्वप्नीचे चैले जाईल. पाहता या शब्दाचा अर्थ आहे पाहणे आणि डबल जे पाहण्याला पाहणे असं अपेक्षित नव्हतं. अपेक्षितपणे ज्या पद्धतीने येतो अनपेक्षितपणे त्याला म्हणतात चुकले म्हणजे बरोबर आले. तसं देवाचं आहे नेनो ब्रह्म मार्ग. मग ब्रह्म चुकले का? नाही, ते निर्गुणातले ब्रह्म सगुणात येईल हे अपेक्षित नव्हतं, पण नेनो चुकले म्हणजे ते बरोबर आले. तसं पाहणे म्हणजे अनुभवले. काय अनुभव घेतला तुम्ही? स्वप्नेचे चैले जाईनेच्या घायाळा ओखद्याचे चोये धनंजया. त्याच्यात पुन्हा सत्ता चालूही शकत नाही. आमचा एक मित्र रात्री झोपला, झोपेत त्याला दुसऱ्या दिवशी मला म्हटलं मला असं स्वप्न पडलं. मी म्हटलं जाऊ दे. स्वप्नात ज्याचं डोकं फुटतं त्याला जागृतीतलं हेल्मेट चालू शकत नाही, कारण स्वप्न ही प्रातिभासिक सत्ता आहे आणि जागृती ही व्यावहारिक सत्ता आहे. एका सत्तेत दुसरी सत्ता चालत नाही. एकाला स्वप्नात पायात काटा मोडायचा म्हटलं स्लीपर घालून झोप मग चालेल. आणि काय विशेष नाही ना. लोक बूट घालून जेवण करतात, आपण चप्पल घालून झोपणं काय विशेष आहे? वेल एज्युकेटेड पिढी सध्या. टुडे बॉईज टुमॉरो फ्युचर. स्वतःला सुशिक्षित म्हणता सुसंस्कृतपणा कधी विसरून जातो त्याला सुशिक्षित म्हणतात. त्याची व्याख्या असते ना सुशिक्षित बेरोजगार. कोणी विचारलं काम सांगितलं की सुशिक्षित आहे, काय करतो? बेरोजगार आहे. म्हणजे ही व्याख्या सरकारने त्याचं नावही बरोबर ठेवलं. सुशिक्षित आहे पण बेकार आहे म्हणून सुशिक्षित बेकार आहे. पाहता पाहिले एका सत्तेत दुसरे सत्ता चालवतो. स्वप्न आहे. स्वप्न खोट आहे. संसार खोटा आहे. मग स्वप्न खोट आहे, संसार खोटा आहे. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत याच्या संबंधाने जे दुःख येणार मग तेही खोट आहे. मग कशाला प्रमाण लिहिलं तुम्ही दुसरं? स्वप्न खोट आहे पण स्वप्नाचा परिणाम खरा. एक माणूस रात्री झोपला, झोपेत त्याला भूत आलं. स्वप्नात भूत आलं आणि तो स्वप्नात ओरडायला लागला भूत भूत भूत. शेजारी बायको झोपली होती, तिने बारीक चिमटा घेतला. कुठे भूत? मग याने डोळे उघडून पाहिलं, शेजारी बायको होती. आम्हाला ठीक आहे तू ना म्हणजे भूत येणं शक्य नाही. हा एक आत्मविश्वास असतो बरं की आपल्या घरात एवढं खतरनाक असताना बाहेरचं भूत येणं शक्य नाही. त्याला आत्मविश्वास लागतो. तो मला ठीक आहे तू ये तर भूत येणं शक्य नाही. माझं सांगणं संपलं. भूत खरंय का खोटं? खोटं. स्वप्न खरंय का खोटं? पण त्या स्वप्नातल्या भूतामुळे त्याच्या शरीरावर जो थरकाप आलाय तो खराय का खोटा? त्याच्या स्पंदन जे वाढले ते खरे का खोटे? त्याच्या कपाळावर जो घाम जमा झालाय तो खराय का खोटा? ज्याच्या संबंधाने हे दुःख आहे ते भूत, ते स्वप्न खोट आहे, पण ज्याच्यामुळे तो थरकाप आणि कपाळावरचा घाम आणि धडधड वाढले ती मात्र खरी. तसं ज्ञानोबा म्हणतात ज्याला मी पाहिलं तो प्रपंच खोटा आहे, पण त्या प्रपंचाच्या संबंधाने मायबाप गणगोत जे दुःख देतात ते शेवटी खरं असतं. हे माझ्या ध्यानात आलं. पाहता पाहिले काय स्वप्नीचे चैले जाईल रया. म्हणून म्हणतोय कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया. विठाल विठाल. वेळ आपल्या सगळ्यांची निघूनच गेलेली आहे. टाइम संपलेलाच आहे. वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणजे ऐकणाऱ्याच्या दृष्टिकोनातून प्रोसिजर कंप्लीट करायचं कीर्तन असतं ते. कारण वर्ष श्राद्धाला फक्त कीर्तन ऐकणारे 30% राहतात. 70% लोकांना कीर्तनाशी घेणं देणं नसतं, पण ज्याच्याकडे कीर्तन असतं त्याच्याशी संबंध असतात म्हणून ते प्रोसिजर कंप्लीट करायला आलेले असतात. त्याच्यामुळे सगळ्यात कठीण कीर्तन वर्ष श्राद्धाचं असतं. सगळ्यात सोपं कीर्तन सप्ताचं. सगळ्यात सोपं. आयतं वातावरण तयार राहतं.
नाही का. आयतं वातावरण तयार झालं, सप्ताच्या कीर्तनाला ताकद निर्माण करावी लागत नाही. सहज कीर्तनकार बोलला तरी वलय निर्माण होतं, कारण आयतं वातावरण राहतं, स्थान महात्म्य राहतं. इथं तसं नसतं. अर्धे तर वाट पाहतात, कधी थांबतो कधी नाही, कधी थांबतो कधी नाही का. पण कीर्तनकाराचाही नाईलाज राहतो. 400-400 किलोमीटर जर फिरून आलेलो आहे तर तो सोडेल का. मग तो आपला त्रास लोकांना आपलं कीर्तन ऐकून भरून काढतो. मला तुम्ही त्रास दिला, मी तुम्हाला दिला, अशी ती आदान प्रदान असते. खरं म्हणजे वेळ आपल्या सगळ्यांचा संपून गेलेला. आपण सगळेजण गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा टाका, आषाढी कार्तिक पंढरपूरची वारी करा, आईवडिलांची सेवा करा. सर्वांनी स्वानंद सुखनवशी जोग महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे आपण वारकरी आहोत, धारकरी आहोत. ती परंपरा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनात टिकली पाहिजे. तो विचार आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाला पाहिजे, त्यासाठी आपण टिकतो. महाराष्ट्रभर जोग महाराजांच्या संस्थेच्या नावाने सप्ताह चालू आहेत. अगदी दिंडोरी तालुक्यात झाला, आपला भव्य दिव्य चांदवड तालुक्यात झाला, आता निफाडलाय. आणि महाराष्ट्रभर हे सगळं वलय चालूच आहे. त्या वलयाचे आपण सगळेजण साक्षीदार होतोय. भाग्य आहे आपलं, भाग्य आहे आपलं की आपण जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं शताब्दी महोत्सव पाहतोय. मला गॅरंटी नाही की शतकोत्तर रौप्य महोत्सव पाहू आपण. याच्यानंतर जे 125 वर्ष होतील संस्थेला, तो योग पाहण्याचा योग आपल्या जीवनात राहील याची गॅरंटी नाही. मग ज्यावेळेस जे मिळतं त्यावेळेस प्राप्त करून घेणं आपली जबाबदारी असतं. तीच विचारधारा आपण ठेवत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संवादिनी वादकापासून तर नादब्रह्मवादकापर्यंत, नादब्रह्मापासून तर स्वराविष्कारापर्यंत या एकाचे व्यापारी हे विश्वची वय संहारे. मी ज्या ज्यावेळी गद्यात्मक शब्द फेक टाकत होतो त्यावेळी आपल्या पद्यात्मक आणि नादात्मक वादनाने आणि गायनाने मला कीर्तनाची रसिकता, पूरकता आणि पोषकता जे प्रदान करत होते ती सगळी गुरुजन मंडळी. खूप मोठा वाक्य एका महात्म्याचं मी ऐकलं की महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार जेव्हा मोठा होतो, महाराज ज्यावेळेस कीर्तनकार मोठा होतो तेव्हा त्या कीर्तनकाराला त्याच्या कीर्तनातून मोठं करायचं सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते गायकाचं आणि वादकाचं असतं. पण दुर्दैवाने तसं मान्य कोणताच कीर्तनकार करत नाही. हे त्या गायकाचं आणि वादकाचं दुर्दैव असतं. कीर्तनकार मान्य करत नाही की यांच्यामुळे आम्ही एवढ्या पद्धतीने मोठे झालो. होत नाही, जमत नाही काही गोष्टी, नाही का. आज कीर्तनकारापेक्षा गायक वादकाचे साधना चांगले. कीर्तनकाराची हरिपाठाची भेट होत नाही. आता गाडीतल्या गाडीत होतो तो भाग सोडून द्या, पण अशी समष्टी पद्धतीने कीर्तनकाराची हरिपाठाची भेट नाही, कीर्तनकाराची काकड्याची भेट नाही. त्या मानाने गायकाचं बरं. गायकाच्या मानाने भजनी मंडळ चांगलं आहे, नाही का. एका साधूचं वाक्य, हे जे टाळ घेऊन भजनी मंडळ उभे राहतात ना, हे मागच्या जन्मातले साधू म्हणे, म्हणून यांना ती सवय लागली साधनेची. काळ बदलत जातो, परंपरा बदलत जातात, परंपरा बदलत जातात, पद्धती बदलतात आणि पद्धती बदलल्या की संप्रदायाला चुकीचं वळण लागण्याची शक्यता असते. पण ती पद्धत आपल्या हातून घडू नये. माझ्यामुळे 10 लोक दुरुस्त झाले नाही तर चालेल, पण माझ्यामुळे 2 लोकांना चुकीची पद्धत लागू नये एवढं सामान्याची आम्ही धाडस आणि धारिष्ठ अंतःकरणात ठेवलं पाहिजे. ते विचारधारा कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय श्रोत्र व्यक्तीकरण तुळजारामचे महाराज असतील, आदरणीय श्रोत्र व्यक्तीकरण सुभाष महाराज असतील, रमेश महाराज, आदरणीय श्रोत्र व्यक्तीकरण शिवाजी महाराज यमगर, आपल्या परिसरातील सर्वांना वयोवृद्ध व्यक्तिमत्व आदरणीय श्रोत्र व्यक्तीपरायण परमपूज्य माधवजी महाराज, आदरणीय श्रोत्र व्यक्तीपरायणचे चंद्रशेखर, आदरणीय श्रोत्र व्यक्तीपरायण गौत काका आदी करून सगळे मंदिर ठिकाणी ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य कार्यक्रम ठिकाणी संपन्न होतो त्यांचे मित्र आदरणीय श्रोत्र व्यक्तीपरायण संजयानंदजी महाराज तेही या ठिकाणी आहेत. मला वाटतं कालच ज्यांचा निकाल लागला नाही का, पसाला पत्नी काय बरं. मला भविष्य समजतं की नाही, मी चेहरा पाहून माणूस ओळखतो. मी अस्सल राजकारणी आणि अस्सल धार्मिक माणूस माझ्या डोळ्यातून कधी चुकणार नाही, कधीच नाही. कारण दोन्हीशी माझा जेवढा संबंध आहे तेवढा मग संप्रदायात कोणाचाच नाही. राजकारण्यांना पुरून उरणारा हा पठ्ठा ऐकताय, म्हणजे पुरून म्हणजे हा आपला पराक्रम सगळ्या जगात. मी नाता भाऊ, गुलाब भाऊ, माझ्या मार्केटला जिल्ह्याचं मार्केट आहे माझं जळगाव जिल्ह्याचं मार्केट सगळ्यात मोठं मार्केट आहे, 5 कोटीच्या टर्नवर असतो. माझ्या मार्केटला युती झाली होती. मग युती कशी झाली पाहिजे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बीजेपी युती. खाली कोण लढेल, कोणाची हिंमत नाही बाबा. शेअर किंमत को किंमत आहे, महिने कीच
आणि केले ना 6 उडवल्या जागा नाही, 6 उडवल्या, बरोबर 6 जागा उडवल्या सगळे. शेवटी नाथा उभा म्हटलं की तुला मांडलं म्हणे भाऊ. म्हणजे कसं असतं, योग्य ठिकाणी योग्य. आजही राजकारणाच्या संदर्भात लोकांचा गैरसमज आहे काका, की राजकारणात वाईट लोक पुढे गेले, चुकीची कल्पना आहे. तुम्ही चांगले लोक टायमावर मागे ठेवले म्हणून वाईट लोक पुढे गेले. चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीने संध्या दिल्या तर नक्कीच विकास होतो, नक्कीच यशस्वीता जाते. व्यक्तिशा मी कधीच बोलत नाही, पॉलिटिक्स मला तर काही त्याच्याशी घेणं देणंच नसतं. अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत नोटबंदी नंतर किती शिवाय देत होता आणि आता कुठे निकाल. तसं काही नसतं, लोकांना कोणाशीच घेणं देणं. समाजाला आजार लागला, आय वॉन्ट मनी, मनीज लव, मनीज लाईफ, इतके खतरनाक असतात ना, इतके खतरनाक असतात. माझ्या गटात महाराष्ट्रातली अव्वल नंबरची लढत झाली, तुम्ही ऐकली पण नसेल. भाऊ भाऊ एकमेकाच्या विरोधात, विशेष नाही हो. माझ्या गटात आईन पोरगा एकमेकाच्या विरोधात होते. आईन पोरगा टीव्हीला IBN बातमी आली होती, माझी स्वतःची मुलाखत होती. आई आणि पोरगा एकमेकाच्या विरोधात, अर्थात पोराला आणलंच आम्ही. आईन पोरगा अरे मतदार एवढे खतरनाक असतात भाऊ, अनुभव असेल आपल्याला आता. इतके खतरनाक, सकाळी तो BJP वाल्याबरोबर राहतो, दुपारी काँग्रेस वाल्याबरोबर, 4 वाजता राष्ट्रवादी, रात्री 9 वाजता शिवसेनेवाल्याबरोबर जेवायला राहतो. आपल्याला टेन्शन येतो, मतदान कोणाला करेल. बरं मग सरळ सांगून दिलं आम्ही करणार नाही, तर आपण त्याचा नाद तरी सोडून देतो. पण आपण भेटलो की तो रामरामही करतो, काळजी करू नका. आपण म्हणा अरे तू मतदान तर सांग करशील का नाही, तू तर त्याच्यासोबत पण दिसला, तो सगळ्यांशी संबंध मेंटेन करावे लागतात, वरून आपल्याला आकर्षित होतं. अशी परिस्थिती असते, कठीण असते नाही का. छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणातले संत होते आणि तुकोबराय हे संतांमधले राजकारणी होते. या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता आपण सगळेजण वारकरी आहोत. राजकारण आणि अध्यात्म हे कधीच एकमेकाच्या विरोधी नसतात, ते संसाराच्या जगाच्या गाड्याच्या 2 चाकं असतात. त्या राजकारणाचं एक चाक असतं, अध्यात्माचं दुसरं चाक असतं. दोन्हीमध्ये जर विश्वासाचं बंधन पडलं तर जगाचा गाडा यशस्वीपणे चालायला स्वतंत्रतेची गरज लागत नाही. हा विचार आपल्या मनात आपण सगळेजण ठेवा. पुन्हा सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपल्या परिसरातील अजूनही म्हणजे जोपर्यंत आता हे सगळे मिनी मंत्रालयात जात नाही तोपर्यंत मागच्या जिल्हा परिषद सदस्य गृह येते अजूनही आजही दादाभाऊ जिल्हा परिषद सदस्य या गटाचे जेव्हा पहिल्या मासिक सभेत हे तिथं जातील आणि मग नवीन सदस्य जेव्हा काहीतरी DPDC 25-15 काहीतरी काढेल 13व 14व वित्त आयोगात एखादं काम मग तिथून होईल की बा आता वाढी बदलली. तोपर्यंत दादाभाऊचे असं तुम्ही अंदाज धरून चाला. म्हणून वैकुंठवासी आदरणीय क्षेत्रभक्तीपरायण बबनराव शंकरजी आहेर यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त त्यांच्या समस्त आहेर कुटुंबियांतर्फे त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी आईसाहेब इंदुबाई बबनराव आहेर, त्यांच्या भगिनी सौभाग्यवती पार्वताबाई पोपट वाहक, त्यांचे चिरंजीव विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दादाभाऊ बबनराव आहेर, बाबाजी बबनराव आहेर, त्याचप्रमाणे बाळासाहेब बबनराव आहेर, त्यांच्या सुकन्या सीताबाई सुरेश ठाकरे, जिजाबाई विलास ठाकरे, त्यांची पुतणी सौभाग्यवती सकुबाई भास्कर आहेरे, या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने सर्वांचे आभार मानतो. आयोजक सूचना देतील तोपर्यंत जागा सोडू नये अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. असतो. ज्ञानेश्वर मांडण्यासाठी प्रयत्न केला. मी या आहेर कुटुंबियाच्या वतीने सर्वप्रथम या मंडपातील उपस्थित सर्वच आपतेष्ट नातेवाईक, ग्रामस्थ, मित्र परिवार यांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. या परिवाराच्या विनंतीवरनं ज्यांनी आजच्या या कीर्तन सेवेचा स्वीकार केला आणि आपणा सर्वांच्या वरती या ज्ञानाचा वर्षाव केला ते परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय पूजनीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण धर्मभूषण महाराष्ट्रातलं एक अतिशय तरुणांचं आशास्थान, प्रभावी व्यक्तिमत्व आणि विद्वत्तेचं खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ स्थान परमश्रद्धेय परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज पाटील जळकीकर, जिल्हा जळगाव महाराज रात्री कीर्तन करून प्रवास करून गाडी चालवत एकटे झालेत. मला वाटतं 2 वाजता रात्री वडाळीत ते गाडीत बराच वेळ झोपले आणि मग मला वाटतं तिकडे घरी पोहोचले. कारण आणि आपल्या कीर्तनाच्या वेळी महाराजांनी जे आपल्या सर्वांना ज्ञान दिलं या पवित्र आणि पावन दिवशी
या अहिरी कुटुंबियाच्या उपस्थित ग्रामस्थांच्या आणि समस्त वारकऱ्यांच्या वतीने सर्वप्रथम महाराजांचे मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो. या कीर्तनाच्या निमित्ताने अहिरी कुटुंब वाढवण्यासाठी असणारे सर्व जोडले आमचे महाराज वडाळी होईकर, शिंदेकर असणारे आमची सगळी भजनी मंडळ, कुंडाणेकर, कानमंडाळेकर, धोडांबेकर असणारी सगळी तळकरी भजनी मंडळी, उपस्थितांमध्ये असणारी सर्वश्रेष्ठ असणारी आमची वारकरी संप्रदायातील आदरणीय हरिभक्तीपरायण माधवजी महाराज शिंदे, आदरणीय दत्तूकाका राऊत, आदरणीय चंदूदादा आहेर, आदरणीय देवराम भाऊ शिंदे, बाळासाहेबजी ठोंबरे आणि सगळीच परिसरातून आलेली आजच्या या परिवारातल्या या प्रसंगाच्या निमित्ताने उपस्थित सर्व वारकरी मायबाप, सर्व स्तरातील सर्व मान्यवर या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या परिवाराच्या विनंतीवरनं मला वाटतं महाराजांनी वर्णन केलंच. आदरणीय कालच निवडणुकीमध्ये ज्यांनी विजयाचं श्री आपल्या भाग्याने आपल्या पदरामध्ये पाडलं ते आदरणीय ज्योतिताई विलास भवर यांनी पंचायत समिती गणाचं कालचं विजयाचं श्रेय आपल्या नशिबाने प्राप्त करून घेतलं. त्या प्रसंगी उपस्थित सर्वच आदरणीय विलास भाऊ असतील, सगळे सहकारी असतील, त्या सर्वांची या परिवाराच्या वतीने मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो. मी सर्वप्रथम अशी विनंती करतो या परिवाराच्या वतीने ज्यांच्या मुखबिंदातून आपण या आदरणीय त्यानंतर हरिभक्तीपरायण मृदंगमणी रमेशजी महाराज गांगुर्डे महाराज या ठिकाणी उपस्थित आम्हा सर्वांना लाभला म्हणून आपलेही या परिवाराच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार धन्यवाद व्यक्त करतो. कानमंडळाचे सर्व गुरुगोरक्षण भजनी मंडळातले सर्व सदस्य यांची आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि महाराजांना मी अशी विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो. महाराजांनी आपल्या सर्वांवरती केलेल्या ज्ञानाच्या वर्षावरच्या प्रित्यर्थ महाराजांचं सर्वप्रथम छोटंसं संतपूजन या अहिरे कुटुंबियाच्या वतीने होणं उचित गरजेचं आहे. म्हणून आदरणीय दादाभाऊ अहिरे जिल्हा परिषद सदस्य, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब अहिरे आणि आदरणीय बाबाजी अहिरे तिघाही बंधूंना अशी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी करावा. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्री गुरु गोरक्षनाथ भगवान की जय, भगवान भोलेनाथ की जय. त्याच पद्धतीने विजयाचं श्रेय ज्यांच्या नशिबाने प्राप्त झालं ते आदरणीय विलास भाऊ भवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या परिवाराच्या आणि उपस्थितांच्या वतीने सन्मान या ठिकाणी म्हणून उचित गरजेच्या विद्यमान सदस्यांचा सन्मान करावा. पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुरु गोरक्षण ठिकाणी संपन्न केलाच, परंतु आपल्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जे आले त्यांना सदैव आपल्या वडिलांचं आणि स्मरण राहावं. मला वाटतं आयुष्यभर त्यांनी परमार्थ केला ते बबन तात्या हे मला वाटतं अशा पवित्र पर्व काळावरती गेले. भागवत धर्मातल्या पर्व काळातल्या उत्तम पर्वाचं पर्वकाळ म्हणजे आजचा शिवरात्रीचा पर्व काळ आहे. आणि आजच्या पर्व काळावरती त्यांचं जाणं झालं आणि मला वाटतं त्या मुलांनी त्याच पर्व काळाचा स्मरण आणि पर्व काळाचं महत्व जाणून आपल्या वडिलांच्या उत्तम लोकांकडे जाण्यासाठी ज्या दिवसाचं महत्व, त्या दिवसाला किती महानता आहे याचं स्मरण त्यांनी ठेवून वारकरी संप्रदायाच्या या सेवेच्या निमित्ताने त्यांनी मला वाटतं वारकरी संप्रदायातले टाळ, पेटी, मृदंग आणि विणा या गावच्या भजनी मंडळाला देण्यासाठी त्यांनी मानस केला. आणि मला वाटतं त्यांनी तो फक्त मानस नाही केला, तो या ठिकाणी आणलाही. मी अशी विनंती करतो आदरणीय महाराजांच्या हस्ते तो भजनी मंडळाकडे सुपूर्द त्यांनी करावा अशी विनंती करतो. मृदंग, विणा आणि हार्मोनियम अशी वारकरी संप्रदायावरची प्रीती आपल्या वडिलांच्या ऋणातनं मुक्त होत असताना त्यांनी या ठिकाणी केली. मी अशी विनंती करतो गोरक्षनाथ भजनी मंडळातली वयोवृद्ध असणारी भजनी आदरणीय सयाजी आप्पा, आदरणीय कारभारी शंकर पवार, हरिभाऊ पवार ही वयोवृद्ध असणारी मंडळी यांनी या आदरणीय माधवबाबा शिंदे आणि यांनी या सर्व मृदंग, विणा आणि हार्मोनियम याचा स्वीकार करावा. आदरणीय धोंडराम महाराज, आणि आपण उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करत असताना पुढील 2-3 सूचना आपण सर्वांच्या समोर मांडतो. आपल्या या कानमंडळी गावामध्ये गेल्या अनेक वर्षाची असणारी मनातली वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध लोकांची संकल्पना मला वाटतं सिद्धीच गेली. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या वृत्तीप्रमाणे मला वाटतं आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर या गावामध्ये महाराज ही वयोवृद्ध लोकांची मनात भावना होती की आपल्या गावात राम मंदिर व्हावं. आणि बरेचसे प्रयत्न झाले, पण यश अपयश या गोष्टीचा प्रवास करत असताना अनेक वाकडे तिकडे रस्त्याची वळण भोगावी लागली. तदनंतर काही काळानंतर मंदिराचा प्रारंभ शुभारंभ झाला, गावाच्या एकोप्याने झाला. आणि तो शुभारंभ झाल्यानंतर मंदिराचं बांधकाम काही वर्ष पुढे चालू राहिलं.
महात्मे जर म्हणावे तर कोण? आदरणीय हरिभक्तीपरायण महंत रामगिरीजी महाराज सरला बेटाचे मठाधिपती. मला वाटतं आपल्या गावातच नाही तर आपल्या तालुक्यात महाराजांचं प्रथमतः आगमन होत आहे. मला असं म्हणजे महाराजांची जवळीक माझी जास्त झाल्यामुळे कळलं की दररोज 3 कीर्तन महाराज करतात, रात्री कीर्तन करत नाही. दररोज 3 कीर्तन आहे, त्या दिवशी पण 3 होते. पण त्या परिसरात असणारे माझ्या व्यक्तीच्या संबंध या नात्याने महाराजांनी आपला निमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या सर्वांच्यासाठी कलशारोहणासाठी आणि कीर्तन महाराजांच्या मुखातून आपण ऐकण्याला तो लाभ होणार आहे. म्हणून महाराजांचं 9 वाजता शार्प आगमन होणार आहे. 9 ते 11 वेळेत महाराजांचं हरिकीर्तन काल्याचं होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल. तदनंतर महाप्रसाद आपल्याच गावातले भूमिपुत्र सध्या वडाळी निवासी असणारे पण बऱ्याच काळ काही पिढीचा प्रवास या गावात गेला की संचिती कुटुंबीय. मला वाटतं त्यांनी जेव्हा मंदिराचा शुभारंभ झाला तेव्हा नेमुकाकाचे आपल्या गावावरती फार मोठे उपकार होते. बाळू शेटणी त्या संबंधात नारळ स्वीकारलं, उचललं आणि महाप्रसाद तेव्हाच मान्य केला. बऱ्याच लोकांनी बोलल्याप्रमाणे शब्द पाळले, त्यामध्ये बाळू शेट एक आहेत आणि मला वाटतं महाप्रसादाचा नारळ त्यांनी तेव्हाच घेतला होता. महाप्रसाद त्या संचिती परिवाराकडनं होईल आणि मग त्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता होईल. तमाम उपस्थित ग्रामस्थांनी या अमृतमय श्रवण सुखाचा आणि सहकार्याचा लाभ या मंदिरात आणि या निमित्ताने द्यावा. उपस्थित पाहुणे मंडळीला या ग्रामस्थांच्या आणि राम मंदिर कमिटीच्या वतीने निमंत्रण करतो. आपणही या ठिकाणी उपस्थित राहावं ते आग्रहाचं निमंत्रण देतो. तदनंतर शेजारी असणारं शिंदे गावामधील नैमित्तिक संपन्न होणारा सादडे कुटुंबियाच्या प्रांगणातला आणि सप्ताहाचा प्रारंभ 2 मार्च ते 9 मार्च या कालखंडात यावर्षी होतो आहे. या कालखंडामध्ये या पर्व काळामध्ये 2 तारखेला प्रवचनाचं आयोजन आदरणीय हरिभक्तपरायण धोंडीराम महाराज वडाळीकर यांचं ठरलं आहे आणि रात्री 9 ते 11 वैराग्य मूर्ती देवराम महाराज गायकवाड यांचं 2 तारखेला रात्री कीर्तन होईल. 3/3/2017 आदरणीय रामचंद्र महाराज गोपाणेकर यांचं प्रवचन होईल आणि रात्री आदरणीय हरिभक्तीपरायण मचिंद्र महाराज धुळे यांचं हरिकीर्तन होईल. शनिवार 4/3/2017 एकनाथ महाराज शिंदे यांचं प्रवचन